आपण जे शिकलेलो आहे, म्हणजे मी मराठी शिकवलं, मराठीची प्राध्यापिका राहिलेले 35 वर्ष. स्त्रीवाद हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग होता, आहे. आणि ते स्त्रीवाद तू मगाशी म्हणालीस ना, की स्त्रीवाद म्हणजे काय? हे सगळं शिकत असताना त्याच मुली लग्न मात्र त्याच पद्धतीने करतात. मला इन्व्हाईट करतात, की मॅडम माझं असं-असं. तर मला असा प्रश्न विचारावासा वाटतो आणि विचारला सुद्धा, की जे आपण वर्गात बोललो, जे मी शिकवलं, ज्याच्याशी तुम्ही पण सहमत होतात आणि तुम्ही पण भरभरून बोलत होतात, त्याचं काय झालं? शिक्षणाशी आपला हा असा असा एक कनेक्ट जो पाहिजे तो का हे फक्त तुटला? अभ्यासक्रमापुरतं. हां, म्हणजे सांगू का 10 मार्कांसाठी स्त्रीवाद, 5 मार्कांसाठी ताराबाई शिंदे काय म्हणाल्या, 5 मार्कांसाठी प्रज्ञादया पवार यांची कविता जी काय अभ्यासक्रमात लावलेली आहे. हे एवढं फक्त मार्कांशीच जोडलेलं ठेवणं आणि ते याच्यामध्ये मनात तुमच्या मन-मस्तिष्कामध्ये कुठेच न येणं, हा सुद्धा एक मोठा काय आहे प्रश्न आहे असं मला वाटतं. म्हणजे तिथे मला नाही वाटत मी कुठे कमी पडले. मी जीव तोडूनच शिकवलं किंवा मग ना माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मी हे सगळं आणू पाहिलं. त्याची किंमत मोजली. शारदाताईंनी काय किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या भारतातल्या सगळ्याच चळवळीमधल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने किंमत मोजलेली आहे. आमच्या विचार करण्यामधल्या अर्थछटा भिन्न-भिन्न असतील. पण तरी एक द्वंद्वात्मक न्यायाने तो स्त्रीवादाचा डिस्कोर्स हा आम्ही पुढे नेला. पुढे नेत राहिलेलो.